पायांचा घोळा म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे तर 7 नोव्हेंबर रोजी हा नवीन मराठी चित्रपट बघायला जा। या मूवीचा मी प्रीमियर शो बघितलेला आहे। यामध्ये 3 मित्रांची कमिंग ऑफ एज स्टोरी दाखवण्यात आलेली आहे। मूवीच्या प्लस पॉइंट्स बद्दल बोलायचं झालं तर मला सिनेमॅटोग्राफी फिल्मची खूप आवडलेली आहे। मूवीला ज्या प्रकारे शूट केलं आहे ना, पहिल्याच फ्रेमपासून असं वाटतं ना काहीतरी आपण वेगळं, काहीतरी आपण फ्रेश बघत आहोत। आणि यामध्ये क्लायमॅक्समध्ये ना जो एक कारवाला सिक्वेन्स आहे त्याला ज्या प्रकारे शूट केलेला आहे ना, त्यात जे काही कॅमेरा अँगल्स बघायला भेटतात त्यामुळे तो ओव्हरऑल सीनचा इम्पॅक्ट खूप वाढून जातो। फिल्ममध्ये ना 2001 ते 2003चा कालावधी दाखवण्यात आलेला आहे। त्यावेळी स्मार्टफोन नव्हते, इंटरनेटचा यूज कमी करत होतो। तर या सगळ्याच गोष्टीला ना ज्या प्रकारे या फिल्ममध्ये दाखवण्यात आलेला आहे तो काळ ना बऱ्यापैकी फिल्ममध्ये उभा करण्यात आलेला आहे। आणि यानंतर ना फिल्मची स्टोरी टेलिंग नॉन लिनियर आहे, त्यामुळे पास्ट प्रेझेंट फ्लॅशबॅक जे सगळे सिक्वेन्स आहे ना त्याला ज्या प्रकारे इंटरेस्टिंगली एडिट केलेलं आहे ना, त्यामुळे मला ओव्हरऑल एडिटिंगची सुद्धा फिल्मची आवडलेली आहे। आणि साऊंड डिझायनिंग सुद्धा फिल्मची चांगली होती आणि काही सिक्वेन्समध्ये ना बीजीएम सुद्धा चांगल्या प्रकारे वर्क करते। तर ओव्हरऑल म्हणणार की फिल्म टेक्निकली चांगली बनलेली आहे। आणि रिया, अविनाश आणि कुणाल या तिघांचाही परफॉर्मन्स खूप चांगला वाटला मला। यांच्या तिघांची केमिस्ट्री वर्क करते आणि यांचे काही सिक्वेन्सेस सुद्धा मला आवडलेले आहेत, ज्यामध्ये राठोड जो आहे तो एका मॉलमध्ये जातो एका मुलीला भेटायला आणि तिकडे चंद्रिकाची जे काही रिएक्शन बघायला भेटते ना, तो सिक्वेन्स मला खूप फनी वाटला। जे स्कूटर चालवणारे, कार चालवणारे यांचे जेवढे ड्रिंकिंग वाले सिक्वेन्स आहे ना ते सगळे नॉस्टॅल्जिक मोमेंट्सने भरलेले सिक्वेन्स होते। आणि नंतर एक बीचवर ना चंद्रिका आणि राठोड बसलेले आहेत, त्यांचं एक कन्व्हर्सेशन दाखवण्यात आलेलं आहे। तिकडे जे काही डायलॉग्स वगैरे ऐकायला भेटतात ना ते डायरेक्टली ना या 3 पायांचा घोळा या टायटलला जस्टिफाय करतात, कारण की तिघही जे कॅरेक्टर ना हे ब्रोकन आहेत, यांना आयुष्यात जे काही करायचं आहे, जे बनायचं आहे ना ते बनू शकत नाहीत। आणि अजून बोलायचं झालं तर क्लायमॅक्स सुद्धा मला इंटरेस्टिंग वाटला, कारण की यामध्ये ना तिघांची मैत्री दाखवत ना ज्या प्रकारे पुण्याच्या रिअल लाईफ इन्सिडेंट्सला कनेक्ट केलं ना ती गोष्ट मला इंटरेस्टिंग वाटली। आणि आता निगेटिव्ह पॉईंट्स बद्दल बोलायचं झालं तर फिल्मला ना स्लो पेस नरेशन देण्यात आलेलं आहे, त्यामुळे ना कुठं काही सिक्वेन्स थोडे मला ड्रॅग वाटलेत आणि असं वाटलं की फिल्मचं ड्युरेशन ना थोडा जास्त होता, थोडं कमी केलं असताना तर अजून जास्त इम्पॅक्ट वाढला असता। आणि यामध्ये ना क्लायमॅक्स ज्या प्रकारे लवकरच संपून जातो, असं वाटतं की क्लायमॅक्समध्ये अजून जर जास्त टाइम घेतला असताना तर ओव्हरऑल अजून त्या क्लायमॅक्सचा इम्पॅक्ट वाढला असता। आणि राहुल देशपांडे सरांचा जो सॉन्ग होता ना सागरा, त्या गाण्याला फिल्ममध्ये यूज करायला पाहिजे होतं। तरी ओव्हरऑल मी म्हणणार की या फिल्मचं जे कॉन्सेप्ट आहे, ज्या प्रकारचे यात परफॉर्मन्सेस बघायला भेटलात आणि काहीतरी तुम्हाला वेगळं जर बघायचं असणार ना तर मी म्हणणार की एक वेळा तरी तुम्ही ही फिल्म बघू शकता।